चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपनं मोठा विजय मिळवला आहे। भाजपचे उमेदवार अरुण लाखानी हे बिनविरोध विजयी घोषित झाले आहेत। काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लाखानी यांच्या विजयाची घोषणा केली। विजयाची घोषणा होताच त्यांच्या कुटुंबियांसह समर्थकांनी जल्लोष साजरा केला। चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार अरुण लखानी हे बिनविरोध विजयी झाले आहेत। काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अरुण लखानी यांना विजयी घोषित केलं। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। विजयाची घोषणा होताच लखानी यांच्या निवासस्थानी आणि समर्थकांमध्ये जल्लोषाला सुरुवात झाली। ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। गुलालाची उधळण करत एकमेकांचे अभिनंदन करण्यात आले। यावेळी अरुण लखानी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले। पक्षाने दाखवलेल्या विश्वासामुळे ही संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। बिनविरोध निवडून येण्याची अपेक्षा नसल्याचं नमूद करत त्यांनी हा विजय आपल्या सुनेच्या शुभ पावलाचे आणि सौभाग्याचे फलित असल्याची भावना व्यक्त केली। आम्हाला थोडं आश्चर्य होतं। आम्ही निवडणुकीची पूर्णपणे तयारी सुरू केली होती। आज आमदार आणि खासदारांची बैठक झाली 11 वाजता। त्यामध्ये सगळ्यांचे कामं जे आहेत ते व्यवस्थित प्रत्येकाला देण्यात आले, जबाबदाऱ्या देण्यात आले। त्यानंतर वर्ध्यामधल्या 3 कॉन्स्टिट्युएन्सीची नगरसेवकांची मीटिंग होती। त्यामध्ये 150 ते 200 नगरसेवक नगरसेविका त्यामध्ये त्यांना पुढची स्ट्रॅटेजी काय असेल त्याबद्दल सांगण्यात आलं। त्यानंतर हे डिक्लेअर झालं